विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चर फ्रॉम द चॅप्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड लाईफ प्रोसेसेस. ठीक आहे, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण त्या प्रोसेसेस पाहिल्या. ठीक आहे, सेल्युलर रेस्पिरेशन पाहिलं, एरोबिक सेल्युलर रेस्पिरेशन पाहिलं, आणि आता आपण पाहतोय की ती एनर्जी जी होती एटीपी, त्याचं थोडंसं आपण पाहून घेऊयात की त्यामध्ये नेमकं काय असतं, ते केमिकली कसं बनलं असतं. ठीक आहे, या प्रकारे आपण थोडंसं जाऊयात. एटीपी बघा, त्यालाच काय म्हणतात, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ठीक आहे, stored in bonds where phosphate group attached to each other. ठीक आहे, म्हणजेच काय होतं, त्याचं नाव आहे पूर्ण ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. तो असतो स्टोर कोणामध्ये, बॉन्ड्स मध्ये, ज्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप अटॅच असतात एकमेकाला. ठीक आहे, आता केमिकली बघा कसं कसं असतं स्ट्रक्चर बघा. हे झालं ॲडेनिन, हे झालं रायबोज शुगर म्हणजे पेंटोज शुगर आहे ते, आणि हा झाले फॉस्फेट बॉन्ड्स ज्याच्यामध्ये मोर एनर्जी आहे. ठीक आहे, हे फॉस्फेट बॉन्ड्स आहेत ते एकमेकाला अटॅच आहेत, आणि त्यामध्येच ही एटीपी दडून बसली किंवा पॉवर किंवा एनर्जीच्या फॉर्म मध्ये तिथे ते आहे. ठीक आहे, त्याला जर ब्रेकडाऊन केलं तर एनर्जी फॉर्म होणार आहे. ठीक आहे, मग त्याचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर, ह्या बॉन्डचं ब्रेकडाऊन झाल्यानंतर काय काय भेटतं आपल्याला, ही ॲडेनिन तशा तसं, ही पेंटोज शुगर म्हणजे रायबोज तशाला तसं, दोन फॉस्फेटचे बॉन्ड तशाला तसे, आणि एक बॉन्ड हा बघा बाजूला झाला. म्हणजेच काय, ह्याचं एटीपीचं कन्व्हर्जन हे एडीपी मध्ये झालं. म्हणजेच काय, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेटचं कन्व्हर्जन ॲडेनोसिन डायफॉस्फेट मध्ये झालं. म्हणजे एक फॉस्फेट ग्रुप हा निघून गेला. पण जेव्हा केव्हा एक फॉस्फेट ग्रुप निघून जातो तेव्हा तेव्हा आपल्याला एनर्जी रिलीज झालेली पाहायला मिळते. कोणाच्या फॉर्म मध्ये, एटीपीच्या फॉर्म मध्ये. ठीक आहे, म्हणजेच तिथे एटीपी रिलीज होत असते. ठीक आहे, आणि आपल्याला भेटतो एक इनऑर्गॅनिक फॉस्फेट म्हणजे नॅसेंट फॉस्फेट, ज्याला जो ह्या फॉस्फेट ग्रुप्स पासून वेगळा झालेला आहे. असं त्याचं केमिकली स्ट्रक्चर आहे. बघा, ॲडेनिन आहे नायट्रोजनस कंपाऊंड, रायबोज आहे पेंटोज शुगर, आणि हे आपल्याला फॉस्फेट बॉन्ड्स म्हणजे फॉस्फेट ग्रुप्स आपल्याला पाहायला मिळतात. कशामध्ये, एटीपीच्या स्ट्रक्चरमध्ये. आता हे सर्व मिळून कशाचं स्ट्रक्चर आहे, एटीपीचं. ठीक आहे, आणि हे सर्व मिळून कशा स्ट्रक्चर आहे, एडीपीचं. म्हणजे एटीपीचं कन्व्हर्जन हे एटीपी मध्ये होतं आणि आपल्याला एनर्जी भेटते. म्हणजे एटीपी देखील बघा काय करते, एनर्जी स्टोर करते. जेव्हा त्याचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा ती एनर्जी रिलीज करत असते. ठीक आहे, म्हणजे काय, एटीपीलाच मग आपण काय म्हणणार, एनर्जी करन्सी ऑफ द सेल. ठीक आहे, म्हणजे एटीपीला द्यायचं, त्याला ब्रेकडाऊन करायचं फॉस्फेट ग्रुप्सला, आणि त्यामधून एनर्जी रिलीज होते. ती एनर्जी घ्यायची आणि आपल्या बॉडीचे काय करायचे, काम करून घ्यायचे. ठीक आहे, मग आपण इतका वेळ पाहत होतो की कार्बोहायड्रेट हा मेन सोर्स आहे कोणाचा, एनर्जीचा. ठीक आहे, मग आता समजा जर कार्बोहायड्रेट आपल्याला भेटलंच नाही, ठीक आहे, आणि कार्बोहायड्रेट जर मेन सोर्स ऑफ एनर्जी नसला तर काय होईल बघा, इन इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट इन बॉडी. म्हणजे जर कार्बोहायड्रेटचं अमाऊंट हे इनसफिशियंट असलं बॉडीमध्ये तेव्हा काय होईल, जसं की म्हणजे आता ते इनसफिशियंट कधी असेल, मग कार्बोहायड्रेट तर आपण नेहमी घेतो, पण इनसफिशियंट कधी असेल, एक तर आपण जेव्हा फास्टिंग करतो. फास्टिंग म्हणजे काय, जेव्हा आपण उपवास धरला. दुसरी गोष्ट, जेव्हा हंगर कंडिशन असेल, म्हणजे आपल्याला घरच्यांनी आपल्याला समजा मारला आणि खायलाच दिलं नाही. ठीक आहे, 2-4 दिवस खोलीत बंद करून ठेवले, त्या कंडिशन मध्ये. मग त्या कंडिशन मध्ये कसं आपल्याला जगता येईल बाबा, त्या कंडिशन मध्ये लिपिड्स अँड प्रोटीन्स युज्ड फॉर द एनर्जी प्रोडक्शन. त्या कंडिशन मध्ये आपल्याला दोन पदार्थ जे असतात, एकाला म्हणतात लिपिड्स, दुसऱ्याला म्हणतात प्रोटीन्स, ह्याद्वारे आपल्याला एनर्जी भेटते. मग लिपिड्स मध्ये काय होतं, लिपिडचं कन्व्हर्जन होतं फॅटी ऍसिड मध्ये, आणि फॅटी ऍसिडचं कन्व्हर्जन होतं ऍसिटाइल कोए म्हणजे ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. ते जातात क्रेब्स सायकल, म्हणजेच त्याला आपण पाहिले की ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड सायकल असं म्हणतात, आणि त्यामध्ये जाऊन त्याला एनर्जी प्रोडक्शन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे हे ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड सायकल मध्ये जातं, त्याच्यानंतर ईटीएस मध्ये जातं म्हणजे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, त्याच्यामध्ये जातं आणि एनर्जी प्रोडक्शन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. ठीक आहे, आपण शिकलो बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये तशा प्रकारे. मग दुसरीकडे प्रोटीन मध्ये काय होतं, प्रोटीनचं कन्व्हर्जन होतं अमिनो ऍसिड मध्ये, अमिनो ऍसिडचं कन्व्हर्जन होतं ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये, आणि जेव्हा ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं, सेम जसं की लिपिड्स गेला होता तसंच ते पण जाणार क्रेब्स सायकल मध्ये, ते नंतर जाणार ईटीसी मध्ये, आणि त्याचं कन्व्हर्जन होणार एनर्जी प्रोडक्शन मध्ये. अशा प्रकारे लिपिड आणि प्रोटीन पासून आपल्याला एनर्जी प्रोडक्शन झालेलं पाहायला मिळेल. म्हणजे दोघांमध्ये कॉमन काय बघा, जरी हा फॅटी ऍसिड मध्ये कन्व्हर्जन झाला तरी तो नंतर कन्वर्ट कोणामध्ये होणार आहे, ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये, आणि प्रोटीन जरी अमिनो ऍसिड मध्ये गेला त्याचं नंतर कन्व्हर्जन होणार आहे ऍसिटाइल कोएन्झाइम ए मध्ये. आणि एकदा जर का ऍसिटाइल कोएन्झाइम सुरू झाला तर आपल्याला भेटली कोणती पहिली स्टेप, एरोबिक रेस्पिरेशनची. त्या पहिल्या स्टेपमध्ये ऍसिटाइल कोएन्झाइम फॉर्म झाला होता, मग ते जाणार
ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड सायकलमध्ये, त्याच्यानंतर जाणार इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेनमध्ये, त्यात तिथं पासून भेटणार आपल्याला काय ATP. ठीक आहे, म्हणजे NADH2 FADH2 आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याच्यापासून एनर्जी फॉर्म झालेली पाहायला मिळणार. ठीक आहे, पहा मग इन शॉर्ट मध्ये कसं दिलंय, एक दिले लिपिड्स, कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स, त्यापासून कसं एनर्जी प्रोडक्शन होतं, मग लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड्स मध्ये होतं, कार्बोहायड्रेट्स होतं ग्लायकोलायसिस मध्ये जातो कार्बोहायड्रेट, तिसरी गोष्ट प्रोटीन्स होतं अमिनो ऍसिड मध्ये कन्व्हर्जन. जेव्हा कार्बोहायड्रेट ग्लायकोलायसिस मध्ये जातो त्याचं कन्व्हर्जन पायरुविक ऍसिड मध्ये होतं आणि पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन हे ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये होतं. पण लिपिडचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिड टू डायरेक्ट ऍसिटाइल कोए आणि तसंच प्रोटीनचं अमिनो ऍसिड टू ऍसिटाइल कोए. म्हणजे बघा लिपिड्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स तिन्हीही असो त्याच्यामध्ये कॉमन स्टेप कोणती, ऍसिटाइल कोएन्झाइम ए फॉर्मेशन करणं. आणि जेव्हा ऍसिटाइल कोएन्झाइम फॉर्म झाला तेव्हा ते सगळे कुठे झाला, क्रेब्स सायकल किंवा TCA मध्ये जाणार, तिथून ATC, त्याच्यानंतर काय आपल्याला भेटणार CO2 + H2O + एनर्जी. अशा प्रकारे एनर्जी प्रोडक्शनचं काम होतं कोणाद्वारे, सेल्युलर एरोबिक रेस्पिरेशनद्वारे. कशापासून, कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स अँड प्रोटीन्स पासून. ह्या प्रोसेसेस आहेत एनर्जी प्रोडक्शन करण्याच्या सेल्युलर एरोबिक रेस्पिरेशन पासून. आता या लेक्चरचा एक छोटासा पॉईंट पाहू, इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. ठीक आहे, एक लास्ट पॉईंट होता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. ठीक आहे, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट मध्ये आपल्याला काय पाहिजे, प्रोसेस ऑफ ग्लायकोलायसिस डिस्कवर्ड बाय. ही ग्लायकोलायसिसची प्रोसेस जी डिस्कवर केली होती कोण, एक होता गॉस्टो एव्हन्डन, दुसरा होता ऑटो मेयरॉफ आणि तिसरा होता जॅकोब पार्नस. ठीक आहे, अशा प्रकारे 3 सायंटिस्टने मिळून ग्लायकोलायसिसचा शोध लावला. ठीक आहे, परफॉर्म्ड एक्सपेरिमेंट्स ऑन मसल्स, म्हणजे मसल्सवर त्यांनी काम केलं, ते एक्सपेरिमेंट केलं आणि त्यामध्ये त्यांना ग्लायकोलायसिस प्रोसेस ही दिसून आली. ठीक आहे, ग्लायकोलायसिस कॉल्ड ॲज एबंडन मेयरहॉफ पार्नस पाथवे, म्हणजेच काय EMP पाथवे. बघा प्रत्येकाचं आडनाव घेतलं एबंडन, मेयरहॉफ आणि पार्नस आणि त्याच ग्लायकोलायसिसला आपण अल्टरनेटिव्ह नाव दिलं काय, EMP पाथवे और एबंडन मेयरहॉफ पार्नस पाथवे. ठीक आहे, दुसरी गोष्ट आहे म्हणजे दुसरा सायंटिस्ट कोणता, सर हॅन्स क्रेब. हे कोण होता, क्रेब्स सायकलचा शोध करता. ठीक आहे, तो किती जगला, 1900 ते 1981 पर्यंत, म्हणजे 81 वर्षाचा झाला आणि बिचारा मरून गेला असं म्हणायला काय हरकत नाही. ठीक आहे, म्हणजे सर हॅन्स क्रॅब त्याने काय डिस्कवर केलं, सायक्लिकल रिएक्शन्स ऑफ ट्रायकार्बोक्झिलिक ऍसिड सायकल, म्हणजे ज्या सायक्लिकल रिएक्शन्स होत्या त्या डिस्कवर करण्याचं काम कोण केलं, सर हॅन्स क्रॅबने. आणि त्या प्रोसेसला आपण क्रेब्स सायकल असं देखील म्हणतो, ज्याचं ओरिजिनल काय म्हणजे नाव काय होतं, ट्रायकार्बॉक्झिलिक ऍसिड सायकल, पण त्यालाच या सायंटिस्टच्या नावावर काय म्हणलं, क्रेब्स सायकल म्हणण्यात आलं. ठीक आहे, आता बघा त्याच डिस्कव्हरीसाठी, ह्याच शोधासाठी त्यांना काय भेटलं, नोबेल प्राइज भेटलं. कधी, 1953 मध्ये, जेणेकरून त्याच्या म्हणजे सायंटिफिक करिअरला एक मोठी चालना मिळाली गड्या, किंवा त्याचं सायंटिफिक वर्ल्ड हे सक्सेसफुल राहिलं असं म्हणता येईल. ठीक आहे, अशा प्रकारे होतं हे लेक्चर नंबर 3 कोणामध्ये, लाईफ प्रोसेसेस मधलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या लाईफ प्रोसेसेस मधलं. आणि अशा प्रकारे हे लेक्चर आपण इथं संपवतोय. ठीक आहे, आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूयात की नेक्स्ट प्रोसेसेस काय, किंवा इम्पॉर्टंट प्रोसेसेस आपल्याला काय काय पाहिजेत. ठीक आहे, आपलं हे लेक्चर काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.